राज्यात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। सरकारनं गेल्या 3 महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा आणखी वाढलाय। गॅस दरवाढीचे राजकीय पडसाद देखील कसे उमटलेत पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। गॅसच्या दरात दुसऱ्यांदा वाढ, महिलांमध्ये संताप। एवढे सिलेंडरचे भाव वाढवून ठेवलेत ना, या सरकारला चुलीत नेऊन टाका कुठेतरी, नाहीतर चपलीने मारा। लाडकीचे पैसे नको, सिलेंडर स्वस्त करा। तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला 1500 रुपये देताना ते आम्हाला नका देऊ, आम्हाला चालेल, पण आमच्यासाठी हे सगळे रेट कमी करा। महागाईवरून विरोधकही सत्ताधाऱ्यांवर बरसले। पण ह्या ज्या झळा बसतायत त्या सामान्य मध्यमवर्गीयांना बसतायत। त्या गौतम अडाणी, राजेश मेहता किंवा अंबानी यांना बसत नाहीयेत ना। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली। आधीच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे होरपळणाऱ्या जनतेला आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मोठा फटका बसलाय। तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात थेट 29 रुपयांची वाढ केली। त्यामुळे आगामी काळात राज्यात महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात तेल कंपन्यांकडून एकूण 89 रुपयांची वाढ करण्यात आली। याआधी 7 मार्च 2026 मध्ये प्रति सिलेंडर 60 रुपयांची वाढ होऊन 912 रुपये 50 पैसे किंमत झाली। त्यानंतर आता 7 जूनला घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा 29 रुपयांची वाढ होऊन 941 रुपये 50 पैसे अशी किंमत झाली। अवघ्या 3 महिन्यात घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। तेल कंपन्यांच्या दरवाढी विरोधात राज्यभरातील गृहिणींनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आम्हाला 1500 रुपये देताना ते आम्हाला नका देऊ, आम्हाला चालेल, पण आमच्यासाठी हे सगळे रेट कमी करा, की जेणेकरून आम्ही आमच्या हिमतीने आमचं घेऊ शकतो। 1500 रुपये काय हो, 1500 रुपये तर सिलेंडरमध्येच जातात। आम्हाला काय त्याचा काही फायदाच होत नाहीये त्या 1500 रुपयाचा। पण हे सगळे रेट वाढत, म्हणजे 1500 रुपये तुम्ही तिकडून आम्हाला देताय आणि इकडे आम्हाला सिलेंडरचा रेट वाढवताय, भाज्यांचा रेट वाढवताय, पेट्रोल वाढवतायत, या सगळ्या गोष्टी वाढून ते सगळे पैसे कव्हर होऊन जात आहेत। 3000 रुपयापर्यंत वाढल्या ब्लॅकने सिलेंडर। जेवण कसं करायचं, खायचं काय? अक्षरशः उपाशी राहायची वेळ आलेली आहे। सरकारने ठरवलेलेच आहे की महिलांना हा त्रास झालाच पाहिजे आणि हा सर्व महिलांना त्रास होतोय हे नाही समजत आहे। एक तर वाढवतायत, एक तर मध्येच गॅस भेटत नाहीत। जर प्रत्येक वेळेला हे लोक जर 30-30, 32-32, 40-40 रुपये जर वाढवत राहिले गॅसच्या मागे, तर हे जर सगळं होत राहिलं तर कसं चालणार बरं? महिला घर कसं चालवणार ह्या विषयावरती? वाढत्या गॅस दरवाढीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधाऱ्यांना महागाईची किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा विरोधकांनी दिलाय। तर जगात युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केली आहे। भाजपचे समर्थक म्हणतात अंधभक्त 5000 रुपये जरी पेट्रोल झालं आणि 10,000 सिलेंडर झालं तर आम्ही खरेदी करू। पण ह्या ज्या झळा बसतायत त्या सामान्य मध्यमवर्गीयांना बसतायत। त्या गौतम अडाणी, राजेश मेहता किंवा अंबानी यांना बसत नाहीयेत ना। या गरिबांना, मध्यमवर्गीयांना बसतायत। त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आपलं मत एकदा व्यक्त करावं। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं म्हणून ते आनंदात आहेत, पण महागाई वाढते आहे त्याच्याविषयी काय बोला जरा त्याच्यावर। प्रधानमंत्र्यांनी सुरक्षेवर सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य रीतीने। जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत। ते सगळीकडे वाढले आहेत। निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील। घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानं आता सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही देशातील कंपन्या तोटा भरून काढण्यासाठी वारंवार इंधनाच्या किमतीत वाढ करतायत। त्यामुळे अच्छे दिन येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या ताटातील घास मात्र दिवसेंदिवस महाग होत चाललाय। सरकार या महागाईच्या राक्षसाला नियंत्रणात आणून दिलासाची फुंकर मारणार की यापुढेही इंधन दरवाढीचा चटका सामान्य जनतेला बसत राहणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।